न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देहू येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान। वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे। संत तुकोबांनी जगण्याचे तत्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले। या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे लाख मोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले। जगद्गुरू श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375वा सहदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते। वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते। रंजल्या गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते। नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेचा अभिमान वाढला आहे, परंतु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वीच क्लिष्ट तत्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले। भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला। तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे। वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत। वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल अशी ग्वाही श्री शिंदे यांनी दिली। पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येत असतात। आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा सुरू असताना दर्शन बारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। निसर्गाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न शासन करत आहे। नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची चळवळ ही लोक चळवळ व्हावी। देशातील सर्वात आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत, असा नावलौकिक करूया असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। ते म्हणाले, तरुण पिढीसाठी संत तुकाराम यांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच सर्व शाळांमध्ये हे ई-बुक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते। प्रतिनिधी व संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।